नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला आमच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण कशा प्रकारे बार्टीसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकतो त्याच्याबद्दल. सर्वात अगोदर आपल्याला याच्या या लिंकवरती त्याच्यानंतर आपल्याला इथं बघू शकता आपल्याला बार्टी, TRTI, सारथी, महाज्योती या सर्वांची नावे दिलेली आहेत. यातून आपण कोणत्या पण स्कीमसाठी अप्लाय करू शकता. आम्ही इथं बार्टीसाठी अप्लाय करत आहोत म्हणून आम्ही इथं बार्टीवरती क्लिक करत आहोत. आपल्याला जर दुसऱ्या स्कीमसाठी अप्लाय करायचा असेल तर आपण दुसऱ्या स्कीमवर पण अप्लाय करू शकता. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. आपण जर इथं अगोदरच रजिस्ट्रेशन केलं असेल तर आपल्याला इथं लॉगिनवरती क्लिक करून आपला ID पासवर्ड देऊन लॉगिन करायचं आहे. आणि जर आपण न्यू युजर असाल तर आपल्याला इथं रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे रजिस्ट्रेशनचा फॉर्म येऊन जाणार. इथं आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वात अगोदर इथं आपलं नाव द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या इथं मिडल नेम म्हणजेच आपल्या वडिलांचे नाव द्यायचे आहे आणि त्याच्यानंतर इथं आपला लास्ट नेम म्हणजे सरनेम द्यायचे आहे. हे दिल्यानंतर आपल्याला इथं आपली डेट ऑफ बर्थ द्यायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथं कॅलेंडरवरती क्लिक करायचं आहे. डेट ऑफ बर्थ दिल्यानंतर आपल्याला इथं आपली ईमेल ID द्यायची आहे आणि तेच ईमेल ID इथं कन्फर्म करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे. मोबाईल नंबर दिल्यानंतर तोच मोबाईल नंबर इथं कन्फर्म करायचा आहे आणि नंतर जनरेट OTPवरती क्लिक करायचे आहे. मग आपल्या मोबाईल नंबरवरती एक OTP येऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं फिल करायचे आहे. OTP फिल केल्यानंतर हा कॅप्चा आपल्याला इथं फिल करायचा आहे. कॅप्चा फिल केल्यानंतर आपल्याला इथं सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्मवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे आपला सक्सेसफुली रजिस्ट्रेशन होऊन जाणार आणि इथं आपला ID आणि पासवर्ड येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं चेंज पासवर्डवरती क्लिक करायचं आहे. नंतर आपल्यासमोर याप्रमाणे पासवर्ड चेंज करायचे ऑप्शन येऊन जाणार. सर्वात अगोदर आपल्याला इथं ओल्ड पासवर्डमध्ये आपला पुराणावाला पासवर्ड द्यायचा आहे. नंतर आपण जो नवीन पासवर्ड बनवत आहोत तो आपल्याला इथं न्यू पासवर्डमध्ये द्यायचा आहे आणि तोच न्यू पासवर्ड इथं कन्फर्म न्यू पासवर्डमध्ये टाकून कन्फर्म करायचा आहे आणि चेंज पासवर्डवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे पासवर्ड चेंज सक्सेसफुलीचा मेसेज येऊन जाणार आणि नंतर आपण इथं लॉगिनच्या पेजवरती येऊन जाणार. इथं आपल्याला आपली लॉगिन ID आणि पासवर्ड टाकून साइन इन करायचे आहे. साइन इन केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे आपली ॲप्लिकेशन फॉर्म येऊन जाणार. इथपासून आपल्या ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची सुरुवात करायची आहे. सर्वात अगोदर आपल्याला इथं आपली काही बेसिक डिटेल द्यायची आहे. ते बेसिक डिटेल्स आपली आपण रजिस्ट्रेशन केला तिथं येऊन जाणार. नंतर आपल्याला इथं आपल्या फादर नेम द्यायचे आहे. फादर नेम दिल्यानंतर आपल्याला इथं आपला मदर नेम द्यायचा आहे. मदर नेम दिल्यानंतर इथं आपल्याला आपली नॅशनॅलिटी सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला आधार कार्ड नंबर द्यायचा आहे. नंबर दिल्यानंतर अजून आपला जेंडर सिलेक्ट करायचा आहे. नंतर इथून आपला मॅरिटल स्टेटस द्यायचा आहे आणि नंतर इथं विचारलं आहे की आपल्या नावामध्ये काही बदल आहे का. बदल असेल तर आपल्याला इथं यस करायचं आहे आणि इथं आपला बदल असलेला नाव द्यायचं आहे आणि कोणताच जर बदल नसेल तर आपल्याला इथं नोवरती क्लिक करायचं आहे. नंतर आपल्याला आपली काही ॲडव्हान्स डिटेल द्यायची आहे. सर्वात अगोदर आपल्याला इथं नेम ऑफ इन्स्टिट्यूटचं नाव सिलेक्ट करायचं आहे. नंतर आपल्याला इथं स्कीममधून आपण ज्या स्कीमसाठी अप्लाय करत आहात ते स्कीम इथून सिलेक्ट करायची आहे. इथं आपल्याला बहुत सारे ऑप्शन दिले आहे. UPSC, MPSC, IBPS, SBI, RBI, पोलीस, स्टाफ सिलेक्शन कमिशन, SSC, मिलिटरी अँड पॅरामिलिटरी ट्रेनिंग प्रोग्राम. आपण याच्यामधून ज्याच्यासाठी बार्टीचा फॉर्म अप्लाय करायचा असेल तो इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपली कॅटेगरी द्यायची आहे. कॅटेगरी दिल्यानंतर आपल्याला इथं विचारले आहे की आपली कास्ट कोणती आहे. तर आपल्याला इथून आपली कास्टचं नाव द्यायचं आहे. नाव दिल्यानंतर आपल्याला इथं आपला कास्ट सर्टिफिकेट आहे का म्हणून विचारलं आहे. तर आपल्याला इथं यसवरती सिलेक्ट करायचं आहे. आपण इथं नोवरती सिलेक्ट नाही करू शकत, नाहीतर आपण इथे इलिजिबल नाही राहणार. म्हणून आपल्याला इथं यसवरती सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला कास्ट सर्टिफिकेटचा नंबर द्यायचा आहे. नंतर आपल्याला इथं विचारलं आहे की हा कास्ट सर्टिफिकेट कोणी इश्यू केला आहे, कोणत्या अथॉरिटीने इश्यू केला आहे तो इथून सिलेक्ट करायचा आहे. नंतर इथं विचारलं आहे की आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी आहे का. असेल तर यस करायचं आहे, नसेल तर नो पण करू शकता. हा मेंडेटरी नाही आहे इथं. नंतर आपल्याला इथं आपल्या व्हॅलिडिटीचा नंबर द्यायचा आहे. नंबर दिल्यानंतर आपल्याला इथं विचारले आहे की कास्ट व्हॅलिडिटी इश्यू झालेली ते डेट आपल्याला इथं द्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं विचारलं आहे की हे व्हॅलिडिटी कोणत्या ऑथॉरिटीने इश्यू केली आहे, ते ऑथॉरिटी आपल्याला इथून सिलेक्ट करायचं आहे. नंतर आपल्याला इथं विचारले आहे की आर यू डोमेशियल ऑफ महाराष्ट्र, म्हणजे आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहात का. तर आपल्याला इथं यसवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं विचारलं आहे की आपल्याकडे डोमेशियल सर्टिफिकेट आहे का. असेल तर आपल्याला इथं यस करायचं आहे आणि नंतर इथं आपल्याला आपल्या डोमेशियलच्या सर्टिफिकेटचा नंबर द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं विचारलं आहे की हे डोमेशियल सर्टिफिकेट कोणत्या ऑथॉरिटीने इश्यू केले आहे.
ते ऑथॉरिटी आपल्याला इथून सिलेक्ट करायचे आहे. नंतर आपल्याला इथं विचारले आहे की आर यू फिजिकली डिसेबल्ड पर्सन, म्हणजेच आपण हँडिकॅप आहात का असाल तर आपल्याला इथं यसवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं टाईप ऑफ डिसेबिलिटीमधून आपला इथं टाईप सिलेक्ट करायचं आहे. टाईप सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं विचारले आहे की पर्सेंटेज ऑफ डिसेबिलिटी, म्हणजे आपण हँडिकॅप आहोत त्याच्या किती पर्सेंट आहे ते पर्सेंट आपल्याला इथून सिलेक्ट करायचं आहे. नंतर आपल्याला इथं विचारले आहे की विल यू रिक्वायर्ड अ स्क्राईब, तर आपल्याला इथं यस किंवा नोवरती क्लिक करायचं आहे. नंतर आपल्याला इथं विचारले आहे की आपल्याला एक्झामसाठी एक्स्ट्रा टाईम पाहिजेत का, तर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला इथं यसवरती क्लिक करायचं आहे, नाहीतर नोवरती क्लिक करायचं आहे. आणि आपण कुठल्याच हँडिकॅप मध्ये येत नसाल तर आपल्याला इथं नोवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं ऑर्फन चाइल्डबद्दल विचारलं आहे. ऑर्फन चाइल्ड म्हणजेच इथं अनाथच्याबद्दल. अगर आपण अनाथ असाल तर आपल्याला यसवरती क्लिक करायचं आहे. आणि नंतर आपल्याला इथं विचारलं आहे की ऑर्फन टाईप, तर इथून आपल्याला त्याचा टाईप सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथं विचारलं आहे की ऑर्फन सर्टिफिकेट आहे का, असेल तर आपल्याला इथं यसवरती क्लिक करायचं आहे. आणि आपण ऑर्फन म्हणजेच अनाथ नसाल तर आपल्याला इथं नोवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं विचारले आहे की तुम्ही याच्या अगोदर कोणत्याही पार्टीसाठी ॲडमिशन किंवा त्याचा बेनिफिट उचलले आहे का, अगर उचलले असेल तर आपल्याला इथं यसवरती क्लिक करायचं आहे. आणि इथं आपण बार्टीचे जे बेनिफिट्स किंवा ॲडमिशन उचलले असेल ते ऑप्शन इथून सिलेक्ट करायचे आहे. आणि आपण कोणतेच बेनिफिट किंवा ॲडमिशन उचलले नसेल तर आपल्याला इथं बस नोवरती क्लिक करायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं विचारले आहे की आपण गव्हर्नमेंट सर्वंट आहात का, म्हणजेच गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहात का असाल तर आपल्याला इथं यसवरती क्लिक करायचं आहे. आपण इथं यसवरती क्लिक केले तर आपण इथं इलिजिबल नाही राहणार, त्यासाठी आपल्याला इथं नोवरतीच क्लिक करायचं आहे. नंतर आपल्याला इथं विचारले आहे की आपले इन्कमच्याबद्दल विचारलं आहे, तर आपल्याला इथून आपली इन्कम सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं विचारले आहे की आपल्याकडे इन्कम सर्टिफिकेट आहे का, इथं पण आपल्याला बस यसवरतीच क्लिक करायचं आहे. नोवरती क्लिक करायचं आपण इलिजिबल राहणार नाही. नंतर आपल्याला इथं आपल्या इन्कम सर्टिफिकेटचा नंबर द्यायचा आहे. आणि इथून हा इन्कम सर्टिफिकेट कोणी इश्यू केला तो ऑथॉरिटी इथून सिलेक्ट करायचा आहे. सर्व माहिती इथं दिल्यानंतर आपल्याला हे इन्फॉर्मेशन वाचून या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. आणि आपल्याला सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आहे. इथं आपल्याला कॉन्टॅक्ट डिटेल्स द्यायचं आहे. इथं रजिस्ट्रेशन करते वेळेस आपण आपला मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी दिला होता ते अगोदरच इथं येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला अल्टरनेट मोबाईल नंबर द्यायचा आहे, त्याच्याखाली आपली ईमेल आय डी इथं आली असेल. नंतर आपल्याला इथं आपला करस्पॉन्डन्स ॲड्रेस द्यायचा आहे. सर्वात अगोदर इथं आपल्याला ॲड्रेसमध्ये आपला ॲड्रेस द्यायचा आहे. नंतर इथं लँडमार्कमध्ये आपला लँडमार्क द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं आपली विलेज किंवा सिटी द्यायची आहे. नंतर इथून आपल्याला आपला स्टेट सिलेक्ट करायचा आहे. स्टेट दिल्यानंतर इथून आपल्याला आपला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे. डिस्ट्रिक्ट दिल्यानंतर इथून आपला तालुका किंवा ब्लॉक सिलेक्ट करायचा आहे. आणि नंतर इथं आपल्याला पिनकोड द्यायचा आहे. पिनकोड दिल्यानंतर आपल्याला इथं परमनंट ॲड्रेसबद्दल विचारला आहे. आपला करस्पॉन्डन्स आणि परमनंट ॲड्रेस सेम असेल तर आपल्याला इथं या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर खाली पण तो ॲड्रेस येऊन जाणार. आणि जर वेगळा असेल तर आपल्याला इथं त्या बॉक्सवरती क्लिक न करता परमनंट ॲड्रेस इथं फिल करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपल्या एक्झाम सिटीबद्दल विचारला आहे. आपल्याला इथं 5 एक्झाम सिटी सिलेक्ट करायची आहे. आपण ज्या एक्झाम सिटीमध्ये आपली एक्झाम द्यायची असेल तो एक्झाम सिटी आपल्याला इथं सिलेक्ट करायची आहे. एक्झाम सिटी सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आहे. या पेजवरती आपल्याला आपल्या एज्युकेशनची डिटेल्स द्यायची आहे. सर्वात अगोदर आपल्याला इथं आपल्या 10th म्हणजे SSCची डिटेल्स द्यायची आहे. इथून आपल्याला स्ट्रीममधून आपल्याला जनरल, व्होकेशनल, नॅशनल ओपन स्कूल, स्टेट ओपन स्कूल किंवा अदर, इथं जर नाव नसेल तर आपल्याला अदर हा ऑप्शन सिलेक्ट करून इथं आपला स्ट्रीम सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथून आपली पासिंग इयर म्हणजे आपण आपली 10वी किंवा पास केली तो वर्ष आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं बोर्ड युनिव्हर्सिटीबद्दल विचारलं आहे, तर इथून आपल्याला आपली बोर्ड युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे. आणि इथं आपल्याला आपले मार्क्स टाईप्समधून आपण आपले CGPA आहे किंवा पर्सेंटेज आहे तो सिलेक्ट करायचा आहे. आपण जर CGPA सिलेक्ट केले तर आपल्याला इथं आपले CGPA द्यायचे आहे. आणि आपण जर पर्सेंटेज सिलेक्ट केले तर आपल्याला इथं मॅक्सिमम मार्क्समध्ये आपले टोटल मार्क द्यायचे आहे. आणि इथं ऑप्टेन मार्कमध्ये आपण किती मार्क मिळवले ते मार्क द्यायचे आहे. मार्क दिल्यानंतर ॲटोमॅटिकली आपल्या इथं पर्सेंटेज येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं अशाच प्रकारे आपल्या HSC म्हणजे 12वीची डिटेल्स द्यायची आहे. आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला आपल्या ग्रॅज्युएशनची डिटेल्स द्यायची आहे. ग्रॅज्युएशनची डिटेल्स दिल्यानंतर आपल्याला इथं पोस्ट ग्रॅज्युएशनबद्दल विचारला आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन इथं मेंडेटरी नाही आहे, पण आपण देत असाल तर देऊ शकता. एज्युकेशनची डिटेल्स दिल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचे आहे. या पेजवरती आपल्याला आपले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. सर्वात अगोदर आपल्याला इथून
आपली फोटोग्राफ अपलोड करायचा आहे। त्यासाठी आपल्याला इथं चूज फाईलवरती क्लिक करून आपली फोटोग्राफ जिथं असेल तिथून सिलेक्ट करून आपल्याला इथं अपलोड करायचं आहे। हे आपली फोटोग्राफ 100 केबीच्या अंदर असायला पाहिजे। त्याच्यानंतर आपल्याला इथून आपले सिग्नेचर अपलोड करायचे आहे। हे सिग्नेचर आपली 80 केबीच्या अंदर असायला पाहिजे। त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला 10वीची मार्कशीट अपलोड करायची आहे। हे मार्कशीट आपली 300 केबीच्या अंदर असायला पाहिजेत। आपले सर्व डॉक्युमेंट्स इथं 300 केबीच्या अंदर असायला पाहिजेत। ते पण आपल्याला PDF अपलोड करायचे आहे। त्याच्यानंतर आपल्याला अपलोड केल्यानंतर याप्रमाणे हा राईटचा सिम्बॉल इथं येऊन जाणार। नंतर आपल्याला इथं आपली 12वीची मार्कशीट अपलोड करायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं आपली ग्रॅज्युएशनची मार्कशीट किंवा सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे। नंतर आपल्याला इथं आपला डोमिसाईल सर्टिफिकेट अपलोड करायचा आहे। डोमिसाईल सर्टिफिकेट अपलोड केल्यानंतर आपल्याला इथं आपला आधार कार्ड अपलोड करायचा आहे। हा आधार कार्ड समोरच्या आणि मागच्या दोन्ही बाजू आल्या पाहिजे। त्याच्यानंतर आपल्याला इथं आपली कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायची आहे। कास्ट सर्टिफिकेट दिल्यानंतर आपल्याला इथं आपल्या 3 वर्षाची इन्कम सर्टिफिकेट अपलोड करायची आहे। अपलोड केल्यानंतर आपल्याला इथं सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचे आहे। त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार। हा आपला प्रिव्ह्यूचा फॉर्म आहे। त्याच्यामुळे आपल्याला इथं सर्व आपली माहिती चेक करायची आहे आणि याच्यामध्ये जर काही चुकलं असेल तर आपल्याला इथं मॉडिफायवरती क्लिक करून त्याला बरोबर करायचं आहे आणि काही गलती नसेल तर आपल्याला इथं सबमिटवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपला याप्रमाणे सक्सेसफुली ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट होऊन जाणार आणि आपल्याला जर प्रिंट काढायची असेल तर आपण इथं प्रिंटवरती क्लिक करून त्याची प्रिंट पण काढू शकता। आणि त्याच्यानंतर आपल्याला जर आणखी कोणत्या स्कीमसाठी अप्लाय करायचं असेल तर आपल्याला इथं गो टू डॅशबोर्डवरती क्लिक करायचं आहे आणि डॅशबोर्डवरती यायचं आहे आणि आपल्याला इथं अप्लाय फॉर न्यू स्कीममधून आपण ज्या स्कीमसाठी अप्लाय करता ते स्कीम सिलेक्ट करायची आहे आणि प्रोसीडवरती क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार। मग इथं आपल्याला आणखी पुन्हा एक फॉर्म भरायचा आहे आणि तो पण इथं सबमिट करायचा आहे। अशा प्रकारे आपण आपल्याला ज्या स्कीमसाठी अप्लाय करायचं आहे ते स्कीमसाठी आपण इथे फॉर्म भरू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण ऑनलाईन वाढीसाठी ॲप्लिकेशन करू शकता। जर हा व्हिडिओ तुम्हाला चांगला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।